नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. जगात लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे आणि वाढत्या लोकसंख्येला पुरेल असं अन्न उत्पन्न करणं हे आपल्या समोरचं खूप मोठं आव्हान आहे. यासाठी आपल्याला शेतीत आधुनिकीकरण करणं खूप गरजेचं आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण जाणता की आजकाल शेती करणं खूप कठीण झालं आहे. पाऊस वेळेवर येत नाही, खर्च खूप वाढलाय आणि जमीन पण कमी होत आहे. अशा परिस्थितीत आपल्याला कमी जमिनीतून जास्त उत्पादन कसं घ्यायचं याचा विचार करावा लागेल आणि यासाठी आधुनिक शेती पद्धतीचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. आधुनिक शेती म्हणजे काय? आधुनिक शेती म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा आणि पद्धतींचा वापर करून शेती करणं. उदाहरणार्थ, आपण उच्च उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचा वापर करू शकता, ठिबक सिंचनाचा वापर करू शकता, रासायनिक खतांचा आणि औषधांचा योग्य वापर करू शकता. यामुळं उत्पादन वाढतं आणि पाण्याची आणि खतांची बचत होते. आता प्रश्न आहे की आधुनिक शेती करायची कशी? सर्वात पहिलं म्हणजे नवीन तंत्रज्ञानाची माहिती घ्या. कृषी मेळाव्यांना भेट द्या. कृषी प्रदर्शनांमध्ये जा. कृषी विभागाशी संपर्क साधा. आजकाल सोशल मीडियावर पण खूप माहिती उपलब्ध आहे, त्याचा वापर करा. दुसरं म्हणजे नवीन अवजारं आणि उपकरणं खरेदी करा. सुरुवातीला थोडा खर्च वाटेल, पण दीर्घकाळात तुम्हालाच त्याचा फायदा होईल. सरकार पण आधुनिक शेतीसाठी अनुदान देतं, त्याची माहिती घ्या आणि अर्ज करा. तिसरं म्हणजे जमिनीच्या आणि पाण्याच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्या. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवा. पाण्याची बचत करा. ठिबक सिंचनाचा वापर करा आणि सर्वात महत्त्वाचं, नवीन शिकायला तयार राहा. शेतीत आधुनिकीकरण करणं म्हणजे केवळ अवजार वापरणं नाही, तर नवीन ज्ञान आणि तंत्रज्ञान शिकून घेणं पण आहे. आजच्या जगात नवीन पद्धती वापरल्याशिवाय शेतीत प्रगती करता येणार नाही. शेतकरी बंधू भगिनींनो, आधुनिक शेती ही काळाची गरज आहे. वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवण्यासाठी आपल्याला आधुनिक पद्धतीचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आजच आधुनिक शेतीचा विचार करा आणि आपल्या शेतीला समृद्ध करा. आता आधुनिक शेतीत आणखी काय करता येऊ शकतं याबद्दल थोडं बोलूया. आजकाल ड्रोनचा वापर शेतीत खूप वाढला आहे. ड्रोनच्या मदतीनं तुम्ही तुमच्या शेताची पाहणी करू शकता. कुठं रोग आहे किंवा पाण्याची गरज आहे हे अचूकपणे समजतं. तसंच ड्रोनने फवारणी करणं पण सोपं आणि प्रभावी ठरतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माती परीक्षण. तुमच्या जमिनीमध्ये कोणत्या पोषक तत्वांची कमतरता आहे हे माती परीक्षणामुळे कळतं. त्यामुळे तुम्ही गरजेनुसारच खतांचा वापर करू शकता, ज्यामुळे अनावश्यक खर्च टळतो आणि जमिनीचं आरोग्य पण चांगलं राहतं. आता माहिती तंत्रज्ञानाचा म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर शेतीत कसा करायचा? आजकाल अनेक मोबाईल ॲप्स उपलब्ध आहेत, जे तुम्हाला हवामानाची माहिती देतात, बाजारात कोणत्या पिकाला चांगला भाव आहे हे सांगतात आणि शेती संबंधित सल्ला पण देतात. यांचा वापर करून तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकता. आणि हो, गटशेतीचा म्हणजेच ग्रुप फार्मिंगचा विचार करायला पण हरकत नाही. अनेक शेतकरी एकत्र येऊन आधुनिक पद्धतीने शेती करू शकतात. त्यामुळे खर्च कमी होतो आणि जास्त उत्पादन मिळवणं शक्य होतं. शेतकरी बंधू भगिनींनो, बदलत्या वेळेनुसार आपल्यालाही बदलावं लागेल. आधुनिक तंत्रज्ञान आणि पद्धतींचा वापर करून आपण निश्चितच आपल्या शेतीत सुधारणा करू शकतो आणि आपल्या कुटुंबासाठी एक सुरक्षित भविष्य निर्माण करू शकतो.